सर्वांना हरिओम. सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगीश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 8मध्ये आपण आज समास 5वा स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या समासाचं नाव आहे स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. समास 4था होता तो सूक्ष्म पंचभूतांचं निरूपण करणार होता, त्यामुळे त्याचं नावच होतं सूक्ष्म पंचभूते निरूपण. आणि सूक्ष्मच्या विरुद्ध स्थूल आहे, मग सूक्ष्म महाभूतच स्थूल झालेली आहे. सूक्ष्म आपल्याला दिसत नाही, स्थूल दिसतं. मग ही पंचमहाभूते या सृष्टीमध्ये स्थूल रूपाने कोणकोणत्या स्वरूपात आहेत त्याचं वर्णन या समासामध्ये समर्थ करणार आहे. हे संपूर्ण विश्व पंचभूतांपासून झाले आहे, अर्थात आपल्याला आढळणारे जे सगळे पदार्थ आहेत, ज्या वस्तू आहेत, त्या सर्व पंचभूतात्मक आहेत. या समासातून समर्थांनी पृथ्वीपासून, पाण्यापासून, तेजापासून आणि वायूपासून बनलेले पदार्थ कोणते याचे वर्णन केले आहे. आकाशाचे गुणधर्म पाहता, आकाशामध्ये जे गुण आहेत त्याचा विचार केला तर आकाशाला सद्वस्तू मानावयास हरकत नाही असा आक्षेप घेऊन ते तसे का मानता येत नाही हे सुद्धा नीट समजावून सांगितले आहे. समर्थ म्हणतात की जो अगदीच मंदबुद्धीचा आहे त्याच्या ही गोष्ट लक्षात येणार नाही, म्हणून पंचभूतांची लक्षणे अधिक स्पष्टपणे सांगावी लागत आहेत. वास्तविक ही पंचमहाभूते जी आहेत ती परस्परांमध्ये मिसळून त्यांचे मिश्रण झाले आहे. आणि हेच आपल्याला मागच्या समासात शिकायला मिळालं की एका महाभूतामध्ये बाकी 4 महाभूतं कशा रीतीने सामावलेली आहेत, कालवलेली आहेत, मिसळलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना वेगळे काढणे शक्य नाही. तरीही समर्थ सांगतात त्यातल्या त्यात जेवढे वेगळेपण दाखवता येणे शक्य आहे तेवढे दाखवतो. म्हणजे पृथ्वी हे तत्व कुठे आहे, आपतत्व कुठे आहे असं आपल्याला एक एक करून सांगतात. पर्वत, दगड, शिळा, शिखरे, नाना प्रकारचे त्यांचे रंग, शिखरांचे रंग, लहान मोठे आकार, खडे, गोटे हे सर्व पृथ्वीमय जाणावे. निरनिराळ्या जागी आढळून येणारी वेगवेगळ्या रंगाची माती, जाड बारीक वाळूचे कण हे सर्व मिळून पृथ्वीच आहे. गावे, सुंदर शहरे, नाना प्रकारची रत्नखचित मंदिरे, त्यांची शिखरे पृथ्वीमयच असतात. आपली पृथ्वी ही 7 द्वीपांमध्ये विभागली आहे. ते 7 द्वीप कोणते त्याचे आपण काल समर्थांकडून शिकून घेतले, त्यांची नावं आपण जाणून घेतली. आपली पृथ्वी 7 द्वीपांमध्ये विभागली आहे. तिचे वर्णन किती बरे करावे. 9 खंडे मिळून सगळी पृथ्वीच आहे. ती 9 खंडे अशी आहेत: इलावृत्त, भद्राश्व, हरिवर्ष, किमपुरुष, केतुमाल, रायक, भरत, हिरण्यमय आणि उत्तर कुरु. त्यानंतर कितीतरी देवदेवता, अनेक राजे, निरनिराळ्या भाषा
बोलणारे निरनिराळ्या चालीरीतीचे लोक, 84 लक्ष योनींचे प्राणी, हे सर्व मिळून पृथ्वीच आहे. ओसाड राने, विविध झाडांनी भरलेली दाट जंगले, डोंगर, दऱ्या वगैरे निरनिराळी सर्व मिळून, निरनिराळी ही जी स्थळं आहेत ती सर्व मिळून पृथ्वीच आहे. निसर्गाने केलेल्या निरनिराळ्या रचना, मनुष्याने केलेल्या विविध रचना, हे सगळे मिळून पृथ्वीच आहे. सोने, चांदी, लोखंड वगैरे धातू, विविध प्रकारची रत्ने, विविध प्रकारची झाडे व लाकडे, हे सगळे मिळून पृथ्वीच आहे. ही उदाहरणे देणे आता पुरे. समोर सांगतात, जे जे अचेतन आणि कठीण असते, जे जे अचेतन आणि कठीण असते ते ते सर्व पृथ्वीमय आहे, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. आता पाण्यापासून झालेले पदार्थ सांगतो, नीट ऐका हं. विहीर, आड, तलाव, नदीचे पाणी, ढग, 7 समुद्र मिळून सगळे पाणीच आहे. यासंबंधी एक श्लोकही आहे. क्षार क्षीर सुरासर्पीर दधी इक्षु जलस्तथा. क्षार क्षीर सुरासर्पीर दधी इक्षु जलस्तुधा. म्हणजे मिठाचा, दुधाचा, दारूचा, तुपाचा, दह्याचा, उसाच्या रसाचा आणि गोड पाण्याचा असे 7 समुद्र आहेत. त्या समुद्रांची नावं त्या एका ओळीमध्ये सांगितली. कोणते आहेत ते समुद्र? मिठाचा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि गोड पाण्याचा समुद्र असे 7 समुद्र आहेत. खारट समुद्र आपण नेहमीच पाहतो, तो सर्वांना माहीतही आहे. त्यातूनच मिठाचा जन्म होतो, म्हणून तो क्षार समुद्र. मिठाला क्षार म्हणतात संस्कृतमध्ये, म्हणून ते म्हटलेलं आहे तो क्षार समुद्र. एक दुधाचा सागर आहे, त्याला क्षीरसागर किंवा क्षीरसमुद्र म्हणतात. तो क्षीरसागर देवाने उपमन्यूला कायमचा देऊन टाकलाय. हा उपमन्यू म्हणजे व्याघ्रपाद ऋषींचा सुपुत्र. उपमन्यूच्या वडिलांचं नाव व्याघ्रपाद होतं. आपल्याला उपमन्यू माहीत असेल, आपण कथा ऐकल्या असतील, पण त्याच्या वडिलांचं नाव आहे व्याघ्रपाद. त्यांचा सुपुत्र. घरची फार गरिबी म्हणून तो लहान असताना त्याची आई पिठात कालवलेले पाणी त्याला दूध म्हणून देत असे. एके दिवशी बाहेर एका मित्राच्या घरी त्याला खरे असली दूध प्यायला मिळाले. घरी आल्यावर त्याने आईला तसले म्हणजे खरे दूध मागितले, पण ती बिचारी कुठून देणार, म्हणून मग त्याने देवाला प्राप्त करून घेतले. तेव्हा देवाने प्रसन्न होऊन त्याला दुधाचा समुद्रच देऊन टाकला, क्षीरसागर देऊन टाकला आणि त्याला तृप्त केले. एक सागर दारूचा आहे, तर एक पातळ तुपाचा आहे. एक समुद्र केवळ निर्भेळ ब्रह्माचा आहे. एक समुद्र उसाच्या रसाचा आहे, तर एक शुद्ध गोड्या पाण्याचा आहे, गोड पाण्याचा आहे. अशा रीतीने या पृथ्वीभोवती 7 समुद्रांचा वेढा आहे. याप्रमाणे पृथ्वीवर आणि सभोवती अनेक ठिकाणी पाणी आहे. हे सर्व मिळून आपतत्व समजावे. पंचभूतातलं दुसरं तत्व आप म्हणजेच पाणी. पृथ्वीच्या पोटात पाणी आहे, तसेच पृथ्वीच्या सभोवती सुद्धा पाणी आहे. इतकंच नाही, त्रैलोक्यामध्ये देखील पाणी आहेच. हे सर्व पाणी म्हणजे आपतत्व आहे. अनेक प्रकारच्या वेली, विविध झाडांचे रस, मध, पारा, अमृत आणि विष हे सर्व पाणीच आहे, म्हणजे आपतत्व आहे. तेलाप्रमाणे
स्निग्ध असे अनेक पातळ पदार्थ आहेत. ते पाण्याहून निराळे दिसले तरी ते पाणीच समजावे. पाण्यासारखे पातळ पदार्थ उदाहरणार्थ रेत, रक्त, मूत्र, लाळ इत्यादी जे ओले आणि थंड असतात ते सगळे पदार्थ पाणीच. सारांश: पंचमहाभूतातील दुसरे तत्व आप म्हणजे पाणी या लक्षणांवरून ओळखावे. जो पदार्थ स्वाभाविकपणे पातळ, ओला, मृदू आणि थंड असतो तो जलमय असतो म्हणजे पाणीमय असतो. जे जे पातळ, मऊ आणि गुळगुळीत असते उदाहरणार्थ घाम, कफ आणि अश्रू हे सुद्धा सर्व पाणीच होय. आता यानंतर तेजाची लक्षणे सांगतो, ती नीट ऐका. चंद्र, सूर्य, तारांचा समुदाय, तेजोमय दिव्य देह हे सगळे तेजोमय आहे. जेथे उष्णता व दाहक सामर्थ्य असते, जाळण्याची शक्ती असते, जेथे प्रकाश असतो तेथे तेज आहे असे निश्चित जाणावे. तेज म्हणजे अग्नी. ढगांमध्ये विजेच्या रूपाने अग्नीच असतो. प्रलय काळचा अग्नी सृष्टीचा संहार करतो. म्हणून हा सृष्टीचे जे दोन प्रकार आहेत नष्ट होण्याचे, प्रलय तो दोन प्रकारे. एक होतो अग्निप्रलय, संपूर्ण सृष्टीमध्ये अग्नी पसरतो आणि त्यावेळेला सृष्टीचा विनाश होतो. दुसरा प्रकार आहे जलप्रलय, सगळीकडे पाणी होऊन जातं आणि त्यावेळेला सृष्टीचा विनाश होतो. तर समर्थ सांगतात की प्रलय काळचा अग्नी सृष्टीचा संहार करतो, तर वडवाग्नी सागराला जाळतो. समुद्राच्या तळाशी वडवाग्नी आहे, हा सागराला जाळतो. भगवान श्री शंकराच्या नेत्रात अग्नी आहे, तो काळभक्षक, सर्वभक्षक आहे. अग्नी ही एक प्रकारची भूक आहे, काळाची भूक आहे. अग्नी कोणाची भूक आहे? काळाची भूक आहे. तो सर्वांना जाळून खाऊन टाकतो. हा अग्निसुद्धा सर्व पृथ्वीला वेढून आहे. पृथ्वीवर कोठेही केव्हाही आग लागते. हे सगळे तेजाचेच प्रकार आहेत. जेव्हाही प्रकाशमय आहे, जे जे काही प्रकाशमय आहे ते सर्व तेजाचेच रूप आहे. शोषण करणारे किंवा वाळवणारे किंवा कोरडे करणारे व उष्ण या सर्व गोष्टी तेजाचे अस्तित्व दाखवतात. स्वामीजी सांगतात, यानंतर आता वायूची लक्षणे ऐका. वायू चंचल असतो. वायूमुळे जिवंतपण म्हणजे चैतन्य असते. चेतनेमुळे जीव, प्राणी हालचाल करतात. प्राणीमात्रांचे बोलणे, चालणे, सगळ्या क्रिया या वायूमुळे घडतात. वायूशिवाय चलनवलन होऊच शकत नाही. सृष्टीतील सर्व घडामोडी, सर्व प्रकारच्या क्रिया समर्थ सांगतात वायूमुळेच घडतात. आपल्या शरीरामध्ये देखील तो वायू आहे आणि त्यामुळे आपण सर्व क्रिया करू शकतो. एकदा हे वायू तत्व गेलं किंवा आपली कुठची हालचाल होत नाही आणि मग त्यावेळेला आपल्याला मृतदेहाची संज्ञा मिळते. तर सृष्टीतील सर्व घडामोडी, सर्व प्रकारच्या क्रिया वायूमुळेच घडतात. मी जे बोलतो आणि तुम्ही ऐकत आहात ते वायूमुळेच घडून येत आहे. चलनवलन, पसरणे, प्रतिकार करणे, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायूमुळे घडून येतात. वायू प्राणरूपाने शरीरात राहतो. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे 5 मुख्य प्राण आहेत. त्यांना पंचप्राण म्हणतात. नाग, कुर्म, कृकल, देवदत्त व धनंजय
हे 5 उपप्राण आहेत. पंचप्राणांपैकी प्राणाचे स्थान पहिलं जे आहे प्राण, त्या प्राणाचे स्थान आपले हृदय आहे. अपानाचे स्थान गुद, व्यान हा सर्व शरीरात व्यापून राहतो. उदानाचे स्थान कंठ, समानाचे स्थान नाभी. बघा, प्राणवायू आपल्याला सर्व प्राणी मात्रांना जिवंत ठेवतो. अपान वायू मलमूत्राचे विसर्जन करतो. व्यान वायू सांध्यातील हालचाली घडवून आणतो. उदान वायू अन्नजलाचे विभाग करतो व स्वप्नदर्शन करतो. आणि समान वायू अन्नरस सर्व शरीरभर पोहोचवतो. त्यानंतर बाकी पंचप्राणाचे उपप्राण आहेत. पंच उपप्राण त्याबद्दल समर्थ सांगतात. नाग या उपप्राणाचे कार्य म्हणजे ढेकर येणे, उचकी लागणे. कुर्माचे कार्य पापण्यांची उघडझाप करणे. कृकलाचे कार्य शिंक येणे. देवदत्ताचे कार्य जांभई देणे. आणि धनंजयाचे कार्य मृत्यूनंतरही शरीराला व्यापून राहणे. अशी 5 उपप्राणांची कार्य आहेत. विश्वामध्ये जी गती आहे, जी हालचाल दिसते आहे, ते सगळे वायूचे लक्षण आहे. चंद्र, सूर्य आणि तारकासमूह यांना आपल्या जागेवर धरून ठेवणारा सुद्धा वायूच आहे. आता आकाश आणि त्याचे वर्णन, आकाश तत्वाचे वर्णन करतात. आकाश पोकळ आहे, निर्मळ आहे व स्थिर आहे. 10ही दिशांना पसरलेला जो असीम अवकाश आहे, जी पोकळी आहे, तेच आकाश समजावे. आकाश सर्व विश्वाला व्यापून आहे. ते अनेकांमध्ये एकपणाने राहते. पृथ्वी, आप, तेज, वायू या 4ही भूतांचा पसारा आकाशामध्ये असतो. आकाशा इतके सूक्ष्म दुसरे काहीच नाही. आकाशच सर्वांपेक्षा मोठे आहे, विशाल आहे. आकाशाचा विचार करू लागले म्हणजे परब्रह्माचा विचार करतो की काय असा भास होतो. कारण परब्रह्म अत्यंत सूक्ष्म आणि तेवढेच विशाल आहे. त्याप्रमाणे आकाशसुद्धा अतिशय सूक्ष्म आणि विशाल आहे. म्हणून आकाश आणि परब्रह्म समान वाटतात. हे ऐकल्यानंतर शिष्याने असा आक्षेप घेतला की आकाशाचे व ब्रह्माचे रूप सारखेच आहे, तर आकाशाला ब्रह्म का म्हणू नये. शिष्याने प्रश्न विचारला, आक्षेप घेतला, आकाशाचे आणि ब्रह्माचे रूप सारखेच आहे, तर मग आकाशाला ब्रह्म का म्हणू नये. त्या दोघांमध्ये भेद कोणता आहे, फरक काय आहे. सहज पाहिले तर दोघात अभेद दिसतो. मग आकाश हेच स्वतः सिद्ध ब्रह्म आहे असे का म्हणू नये. श्रोत्याचा हा प्रश्न योग्यच आहे. कारण परब्रह्म अचल आहे, अढळ आहे, निर्मळ आहे, निश्चल आहे. आकाश देखील अगदी तसेच आहे. हे जर खरे आहे तर त्याला आकाशाला ब्रह्म का म्हणू नये. शिष्याचा आक्षेप ऐकून मग वक्ता उत्तर देतो ते असे आहे. प्रश्न आपण नीट लक्षात घेऊन मग उत्तर आपण ऐकायचं आहे. शंका म्हणजे ते प्रश्न राहील. आता उत्तर काय देतात बघूया स्वामीजी. ते सांगतात, ब्रह्मवस्तू निर्गुण आहे, तशी ती सनातन आहे. सनातन म्हणजे कायम टिकणारी आहे. शास्त्रकारांनी आकाशाचे 7 गुण सांगितले आहेत. ते कोणते आहेत? आकाशाचे 7 गुण: काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यपणा. त्यावरून शास्त्रकारांनी आकाश हे पंचभूतांपैकी दुसरे काहीच नाही. आकाश इंद्रियांना भासते, त्याच्याबद्दल ते आहेपणाने सांगता येतं. म्हणजे आकाश आहे असं आपल्याला सांगता येतं.
आकाशामध्ये गुण आणि विकार आहेत. अर्थात आकाश किती व्यापक आणि निश्चल असले तरी ते ब्रह्म होऊ शकत नाही. उदाहरण देतात स्वामीजी, काचा बसवलेली जमीन व पाणी दोन्ही इतकी सारखी दिसतात की त्या जमिनीवर पाणीच आहे असे समजून मनुष्य फसतो. दुर्योधन फसला होता. ज्यावेळेला मयसभा निर्माण केली मय राक्षसाने, तो फार मोठा आर्किटेक्चर होता. त्यावेळेला त्याने अशी जमीन बनवली होती की ज्या ठिकाणी जमीन आहे तिकडे पाणी असायचं आणि जिथे पाणी आहे तिकडे जमीन असायची. तो इतिहास सर्व महाभारताला माहिती आहे. तिथे तो दुर्योधन फसला होता. समोर सांगतात की अशा वेळेला मनुष्य फसतो, परंतु शहाणे लोक फसत नाहीत. ते काचेच्या जमिनीला काचेची जमीनच म्हणतात. दोन्हीमधील फरक ते बरोबर ओळखतात. कापसाच्या राशीवर स्फटिक पडला तर तो हुबेहूब कापसाप्रमाणे दिसतो, पण त्याच्यावर डोके आपटले तर फुटल्याशिवाय राहणार नाही. परंतु फक्त कापसावर आपटले तर ते फुटणार नाही. तांदळामध्ये पांढरे खडे असतात, त्यांचा आकारसुद्धा तांदळासारखाच असतो, पण जर ते घासात आले, खाताना आपल्याला ते दगड खडे घासात आले तर आपले दात पाडतात आणि तेव्हा समजते की अरे हा तर खडा होता, तांदूळ नव्हता. चुना, वाळू, ताग यांचे मिश्रण करून जे घोळतात त्याला विभाग म्हणतात. घोटतात. चुना, वाळू आणि ताग यांचे मिश्रण करून ते घोटलं जातं, त्याला नाव आहे विभाग. ते अगदी मऊ बनते, पण त्यात जर एखादा बारीक दगड आला तर तो निवडून काढता येतो. एरवी तो त्या विभागासारखा दिसतो. सर्व बाजूंनी गुळाने माखलेला दगड अगदी गुळाच्या खड्यासारखा दिसतो, पण तो आत बाहेर कठीणच असतो. तसेच नागकांडी व वेखंड बाहेरून अगदी सारखे दिसतात, पण त्याला कोणीही दोन्ही एक आहेत असे म्हणत नाही. सोने व सोनपितळ वरून पाहिले तर अगदी सारखेच वाटतात, पण पितळ आगीत तापवले तर ते काळे पडते, परंतु खरे सोने काळे पडत नाही. असो, हे हीन दृष्टांत देऊन आकाश आणि परब्रह्म कसे एकरूप नाहीत हे सांगितले. कारण आकाश हे पंचभूतांपैकी केवळ एक भूत आहे. त्याची निर्मिती मायेतून झाली आहे. म्हणून मायेच्या पलीकडे असणारे अनंत ब्रह्म आणि मायेच्या अलीकडे असणारे आकाश हे दोन्ही एक असूच शकत नाही. रंग असणे हा गुण इंद्रियांवर अवलंबून असतो. आकाश निळ्या रंगाचे आहे आणि ब्रह्मवस्तू तर अतिंद्रिय आहे. तिच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यापैकी कोणती गोष्ट लागू पडत नाही. ती निर्गुण असल्याने ब्रह्मवस्तूला रंग असणे शक्यच नाही. म्हणून शहाणे लोक दोन्हींचे साम्य मानत नाही. आकाश आणि ब्रह्म एक आहे हे त्यांना पटत नाही. यावर श्रोता पुन्हा प्रश्न विचारतो की आकाशाच्या रूपाचा प्रश्नच नाही. आकाशाला मुळातच कोणतेही रूप नाही. म्हणून आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे. दोघांमध्ये मुळीच भेद नाही असे का म्हणू नये? 5 भूतांपैकी 4 भूतांचा विनाश आहे, पण आकाशाला मात्र विनाश नाही. श्रोत्याचा प्रश्न आहे, तो विचारतो स्वामीजींना. 4 भूतांना विनाश आहे, परंतु आकाशाला मात्र विनाश नाही. तसेच आकाशाला सुद्धा रंग, रूप, आकार, विकार काही नाही. शिवाय आकाश अचल दिसते, त्याचा नाश होत नाही. म्हणून आमच्या मताप्रमाणे आकाशच शाश्वत परब्रह्म आहे. श्रोत्याच्या या आक्षेपावर वक्ता म्हणाला, त्याने उत्तर दिले, अरे हे आकाश तर तमोगुणापासून निर्माण झाले आहे. ते कामक्रोधादी विकारांशी जडलेले आहे. या विकारांनी वेढलेले आहे. शिवाय ते शून्यमय असल्याने त्याला अज्ञान हे नाव देतात. ते अज्ञानच
असल्या कारणाने त्याच्यामध्ये विकार असतात. शून्य म्हणजे काय? शून्य म्हणजे जे नाही ते नाहीपणाने सांगणे हेच शून्याचे लक्षण आहे. शून्य म्हणजे नाहीपणाचे लक्षण आहे. जो मनुष्य अज्ञानी आहे त्याला हृदय शून्य म्हणतात. त्याचे कारणच हे आहे. आकाशाचा स्तब्धपणा हा शून्यमय आहे. शून्यमय म्हणजे अज्ञान. शून्य म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे जडत्व. आकाश स्थूल आहे, जडरूप आहे आणि ब्रह्म हे चैतन्य, स्तब्ध आणि सूक्ष्म आहे, ज्ञानमय आणि चैतन्यमय आहे. आकाशाचे गुण याच्या उलट असल्याने दोन्ही एकरूप होऊच शकत नाही. जड, शून्य आणि विकारवंत आकाशाला सूक्ष्म निर्विकार ब्रह्माची बरोबरी कशीवरे करता येईल? आकाश हे नाशवंत आहे आणि ब्रह्माला त्याची उपमा देता येत नाही, कारण ब्रह्म अविनाशी आहे. समर्थ म्हणतात, वरवर पाहणाऱ्यांच्या दृष्टीने श्रोत्यांचा आक्षेप चुकीचा नाही, गैर नाही. कारण इंद्रियांच्या दृष्टीने पाहिले तर वरच्या गोष्टी पाहतच आपण कल्पना करतो आणि त्या कल्पनेप्रमाणे आकाश आणि ब्रह्म सारखेच वाटते. पण त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे देखील तितकेच खरे आहे. उदाहरणार्थ, उन्मनी अवस्था आणि गाढ झोपेची अवस्था बाहेरून सारख्याच आढळतात, परंतु अंतर्यामी उन्नती अवस्थेमध्ये शुद्ध जाणीव जागी असते व सत्यस्वरूप ब्रह्माचा साक्षात स्पर्श होतो. तर सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये जाणीवेच्या अज्ञानामुळे पूर्णपणे लय झालेला असतो व वृत्ती शून्यरूप होते. दोन्ही अवस्थांमध्ये अशा रीतीने हा मूलभूत फरक आहे. उन्मनी ही ज्ञानाची अवस्था आहे, तर सुषुप्ती ही अज्ञानाची अवस्था आहे. जे खरे नाही ते खऱ्यासारखे भासले, जे खरे नाही ते खऱ्यासारखे भासले तरी परीक्षा करणारे लोक खऱ्याहून खोटे निवडून निराळे काढतातच. राजवंशाप्रमाणे ते वेगळे काढतात. समर्थ उदाहरण पण देतात पुढे. मृगजळाला बघून हरणे बोलतात व त्याच्या मागे धावतात. त्याचप्रमाणे अज्ञानी मनुष्यांना आकाश ब्रह्मच आहे असे वाटते, परंतु ज्ञानी माणसांना तसे वाटत नाही. सारांश असा की पंचभूतांपैकी असणारे आकाश आणि ब्रह्म यामधील फरक लक्षात येण्यासाठी विविध दृष्टांत सांगितले. आकाश व सत्य ज्ञानमय अनंत असणारे ब्रह्म एक नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की द्रष्टा म्हणजे पाहणारा हा वेगळा राहून आकाशाला पाहू शकतो. म्हणजे आपण सर्वजण आकाशाला पाहू शकतो, कारण आकाश आणि द्रष्टा आपण सगळे वेगळे आहोत, दोन आहोत. द्रष्टा वेगळा राहून आकाशाला पाहू शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप पाहण्यासाठी द्रष्ट्याला ब्रह्मस्वरूपच व्हावे लागते. त्यासाठी ब्रह्मस्वरूपात विलीन व्हावे लागते. ब्रह्म जाणणारा स्वतः ब्रह्मरूपच होतो. हे सांगितल्यानंतर श्रोत्यांच्या संशयाचे निरसन झाले. त्यांची संदेहवृत्ती पूर्णपणे नाहीशी झाली. त्यांच्याबरोबर लक्षात आले, योग्य ते लक्षात आले की ब्रह्माहून वेगळे राहून ब्रह्मस्थिती अनुभवता येत नाही. अनुभव घेणारा मी वेगळा राहून आकाशाचा अनुभव घेऊ शकतो, परंतु ब्रह्मस्वरूप अशा द्वैतमय अनुभवाच्या पलीकडे आहे. ब्रह्मस्वरूप कसं आहे? द्वैताच्या पलीकडे आहे. दुधामध्ये पाणी मिसळल्यानंतर पाणी दुधारखे दिसते, पण राजहंस मात्र पाणी वेगळे काढतो. राजहंसाचा गुण आहे तो पाणी वेगळे काढतो. त्याचप्रमाणे आकाश आणि ब्रह्म एकरूप दिसतात, पण संत महात्मे मात्र त्यांच्यातील भेद, त्यांच्यातला फरक बरोबर जाणतात. मायेचा सारा पंचभूतात्मक पसारा मोठा गुंतागुंतीचा आहे. हे सर्व काय
मायेचा परिणाम आहे, मायेचा पसार आहे आणि तो कसा आहे, गुंतागुंतीचा आहे, क्लिष्ट आहे. म्हणून समर्थ सांगतात, संतांच्या संगतीत राहून ही गुंतागुंत सोडवावी आणि अशा रीतीने संतांचा समागम करून संत संगतीत राहून दुर्लभ अशी मोक्षाची पदवी प्राप्त करून घ्यावी, म्हणजे मोक्षपदाला जावे, ब्रह्मरूप होऊन जावे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 8व्या दशकातील स्थूल पंचभूते स्वरूपाकाश भेद नावाचा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.